नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात मित्रांनो, किंवा 8605523354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। बघा, मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो। ज्या लोकांना नाशिकमध्ये येऊन अभ्यास करायचा असेल त्यांचं नेहमीच स्वागत असेल मित्रांनो। आपल्याकडे एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, येणारी महाराष्ट्र टेट एक्झाम असेल, शिक्षक अभियोग्यता चाचणी असेल, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं मित्रांनो। सरकारी नोकरीचा राजमार्ग प्रवीण अकॅडमीतून जातो। बघा, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवनवीन टेस्ट स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल। क्लास नाही लावला काही प्रॉब्लेम नाही, अभ्यास करायचा आहे, प्रवीण अकॅडमीची फ्री टेस्ट सिरीज द्या। टेस्ट सिरीज मध्ये रोज नवनवीन क्वेश्चन पाहण्यास मिळतील, महाराष्ट्रामध्ये ऑटो रँकिंग पाहण्यास मिळेल आणि तिचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ पाहण्यास मिळेल। जसे की कालची टेस्ट सिरीज झाली, तिचा आपण हा क्वेश्चन डिस्कस करणार आहोत मित्रांनो। अतिशय माझा क्वेश्चन टाकण्याचा उद्देश काय असतो की त्या क्वेश्चन मुळे तुम्हाला पूर्ण कंटेंट्स, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर व्हावी। बघा, जसे की तुम्हाला माहित असेल की आता कोहिनूरचा हिरा चर्चेत होता। कोहिनूरचा हिरा काय होता मित्रांनो? चर्चेत होता। आता कोहिनूरचा हिरा का चर्चेत होता ते महत्वाचं आहे। कोहिनूरचा हिरा, जसं की आपले आता कोहिनूरचा हिरा इंग्लंडमध्ये, बरोबर आहे, माहित असेल तुम्हाला। शशी थरूर इंग्लंडला गेले आणि शशी थरूरने यांनी तिथले सांगितलं की कोहिनूरचा हिरा तुम्ही भारताला वापस करा, बरोबर आहे। काँग्रेसचे खासदार आहेत सचिन थरूर, चांगला माणूस आहे, बरोबर आहे। मग मात्र पाकिस्तानने लगेच सांगितलं की नाही म्हणे, कोहिनूरचा हिरा आम्हाला वापस करा, बरोबर आहे। सो कोहिनूरचा हिरा मागच्या वर्षी चर्चेत होता, तर मग मी काय करतोय, कोहिनूरच्या हिऱ्याची हिस्ट्री या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात क्लिअर होईल। बघा, कोहिनूरचा हिरा भारताच्या बाहेर प्रथम कोण घेऊन गेलं? आता कोहिनूरचा हिरा भारताच्या बाहेर प्रथम कोण घेऊन गेलं हे बघा, काही महत्वाचे कंटेंट्स बघा। जसं की कोहिनूरचा हिरा मोहम्मद शाहकडे होता। कोणाकडे होता मित्रांनो? मोहम्मद शाहकडे होता। कोहिनूरचा हिरा मोहम्मद शाहकडे होता। आता मोहम्मद शाह कोण होता? औरंगजेबचा वंशज, बरोबर आहे, मोहम्मद शहा। मोहम्मद शहाकडे कोहिनूरचा हिरा होता, औरंगजेबचा काय होता? वंशज होता, बरोबर आहे। याचा कालावधी जर बघाल तर 1720 पासून तर कदाचित 1740 पर्यंत आहे। कोणाचा कालावधी? मोहम्मद शहाचा। आता या मोहम्मद शहाचा कालावधी 1720 ते 1740 पर्यंत आहे। मग याच्यावर काय झालं, या मोहम्मद शहाने काय केलं, याच्याकडे दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे कोहिनूर होता, एक काय होता? कोहिनूर होता, बरोबर आहे, आणि दुसरं मयूर सिंहासन होतं। मयूर सिंहासन होतं, ठीक आहे, मयूर सिंहासन होतं। अशा दोन महत्वाच्या गोष्टी या मोहम्मद शहाकडे होत्या। भारताचा राजा राहून गेलाय 1720 ते 1740 याच्या काळामध्ये। आता काय झालं, याच्यावर आक्रमण केलं नादिर शहाने। 1739 मध्ये नादिर शहाने मोहम्मद शहावर आक्रमण केलं। कोणी? नादिर शहाने आक्रमण केलं, ठीक आहे, नादिर शहाने आक्रमण केलं भारतावर। नादिर शहाने आक्रमण केलंय 1739 मध्ये आक्रमण केलं आणि दिल्लीवर आक्रमण केल्यानंतर हा इराणचा राजा होता, म्हणजे इराक, इराण, सौदी, बराच अफगाणिस्तानचा पण बराच पार्ट त्याच्याकडे होता। कोणावरती? नादिर शहाकडे। मग पुढे काय झालं, नादिर शहाने आक्रमण केलं मोहम्मद शहावर। मोहम्मद शहा 1 महिना दिल्लीत राहिला। कोण? नादिर शहा। पण नादिर शहाला वाळवंट बघण्याची सवय, इकडे ते हिरवा भागामध्ये त्याला काही करमत नव्हतं। मग काय केलं, मोहम्मद शहाने आपल्या पोरीचं लग्न नादिर शहाच्या मुलाबरोबर लावून दिलं। मोहम्मद शहाने आपल्या पोरीचं लग्न कोणाबरोबर लावून दिलं? नादिर शहाच्या मुलाबरोबर लावून दिलं, बरोबर आहे। आणि हुंड्यात या दोन गोष्टी दिल्या। बघा, हुंड्यात किती महान लोक होते। हुंड्यामध्ये काय दिलं गेलं होतं? कोहिनूरचा हिरा आणि मयूर सिंहासन कोणाकडे दिलं? नादिर शहाकडे दिलं। हुंडा माहिती आहे ना? हुंडा म्हणजे काय माहित असेल, एका इनोसंट पुरुषाने आयुष्यभर त्रास, बडबड, कष्ट सहन करावी म्हणून दिली जाणारी प्रोत्साहनात्मक रक्कम, अतितुच्छ रक्कम म्हणजेच काय? हुंडा। ही माझ्या दृष्टिकोनातून हुंड्याची शास्त्रशुद्ध व्याख्या आहे। इट्स अ पार्ट ऑफ कमेंट मित्रांनो, मनावर लावून घेऊ नका, ठीक आहे। हुंडा घेणं, हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे। बघा, तर मग कोहिनूर हुंड्यामध्ये या दोन गोष्टी दिल्या मोहम्मद शहाने कोणाला? नादिर शहाला। आणि कोहिनूरचा हिरा भारताबाहेर प्रथम कोणी नेला? मग कोण घेऊन गेलं होतं? नादिर शहा घेऊन गेला। भारताच्या बाहेर कोण घेऊन गेला मित्रांनो? नादिर शहा घेऊन गेला। आता नादिर शहाचा खून केला अहमद शाह अब्दालीने। कोणी खून केलाय? अहमद शाह अब्दालीने खून केला, ठीक आहे, अहमद शाह अब्दालीने खून केला। याने तिसरं पानिपत पण केलं होतं। अफगाणिस्तानचा राजा होता हा कुठला राजा होता? अफगाणिस्तानचा राजा होता, ठीक आहे। आता हा प्रश्न आहे की
अहमदच्या अब्दालीनेच खून केला की नाही नादिरशाहचा, पण लक्षात ठेवा नादिरशाहचा खून केला अहमदच्या अब्दालीने आणि नादिरशाहचे साम्राज्य अनेक पार्ट मध्ये डिवाइड झालं, त्याच्यातला काही भाग कोणाकडे आला, मोहम्मद शहाकडे आला. बघा आता तुम्ही म्हणाल की सर हे कसं, तर या वर्षासाठी काही महत्वाच्या लाईनी बघा. जसं की तुम्ही बघाल तर मी तुम्हाला नादिरशाहचा फोटो दाखवून देतो, बरोबर आहे. हे तर शेरशाह सूर्य आहेत, बरोबर आहे. हे अहमद शाह आहेत, अहमद शाह अब्दाली. हा कोण आहे, अहमद शाह अब्दाली आहे. तुम्हाला अहमद शाह अब्दालीचा फोटो दिसत असेल आणि त्याच्यातला हा फोटो खूप महत्वाचा आहे. आता तुम्हाला माहित असेल मित्रांनो ही तालिबानची, बघा हा फोटो यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे इम्पॉर्टन्स होता. हा फोटो जो आहे ना तालिबानच्या ज्या ऑफिस आहेत त्याच्या मागच्या साईडला लावलेला होता, बरोबर आहे. मग ज्या वेळेस या फोटोची सिग्निफिकंट व्हॅल्यू काय मित्रांनो, की ज्या वेळेस नादिरशाहचा खून केला आणि अहमद शाह अब्दालीने आला तर सर्व सरदार जे होते ते अहमद शाह अब्दालीचं वर्चस्व मान्य करायला तयार नव्हते. कारण की असं म्हणतात की मी नाही म्हणत, एका महान माणसाने म्हणून गेला, अफगाणिस्तान याला महासत्तांचं कब्रस्थान म्हणतात. अफगाणिस्तानला काय म्हणतात मित्रांनो, महासत्तांचं कब्रस्थान म्हणतात. इराण, अमेरिका हरला, रशिया हरला, इंग्लंड हरला, अनेक महासत्ता, त्या काळातल्या महासत्ताचं कब्रस्थान काय मानलं जातं, अफगाणिस्तान मानलं जातं. अफगाणिस्तानमध्ये अनेक छोटे मोठे कबिले होते आणि हे सर्व कबिले अहमद शाह अब्दालीचं वर्चस्व मान्य करायला काय नव्हते, तयार नव्हते. मग हे सर्व कबिल्यांचे प्रमुख अहमद शाह अब्दाली मिळून एका संताकडे गेले, या सुफी संताकडे गेले आणि सुफी संताने ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो अफगाणिस्तानचा राजा होईल असं डिसाईड झालं. आणि या सुफी संताने कोणाच्या डोक्यावर हात ठेवला, अहमद शाह अब्दालीच्या डोक्यावर हात ठेवला. बघा हा फोटो दिसतोय, अहमद शाह अब्दाली तर कबिला सरदारांचा राजा झाला. अफगाणिस्तानचा एरिया, नादिरशाहचा जो पूर्ण एम्पायर होतं त्याच्यातला अफगाणिस्तानकडचा एरिया कोणाला मिळाला आहे, अहमद शाह अब्दालीला मिळाला आहे. अहमद शाह अब्दाली मित्रांनो. मग आपल्या मूळ मुद्द्यावर जाऊ मित्रांनो. मग आता तुम्ही म्हणाल की सर कसं, मग अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा राजा झाला. कोहिनूरचा हिरा कोणाकडे आला, अहमद शाह अब्दालीकडे आला मित्रांनो. कोहिनूरचा हिरा कोणाकडे आला, अहमद शाह अब्दालीकडे आला. अहमद शाह अब्दालीचा मृत्यू झाला. त्याच्या 2 नातवांमध्ये पुन्हा त्याचे 2 नातू होते, ठीक आहे. त्याचे 2 नातू होते आणि त्या 2 नातवांपैकी एकाने भारतावर आक्रमण केलं. त्याचं नातूचं नाव महत्वाचं नाही मित्रांनो, भारतावर आक्रमण केलं, ठीक आहे. भारतावर काय केलं मित्रांनो, आक्रमण केलं, ठीक आहे. खास करून भारतावर म्हणण्यापेक्षा पंजाब प्रांतावर आक्रमण केलं. जसं काही लहान नातूने पंजाब प्रांतावर आक्रमण केलं, मोठ्या नातूने स्वतःला राजा घोषित केलं. मोठा जो नातू होता त्याने स्वतःला काय घोषित केलं होतं, राजा घोषित केलं होतं. मोठ्या नातूने काय केलं, स्वतःला राजा घोषित केलं. आणि त्यावेळेस मग त्याचा लहान जो नातू होता जो पंजाबवर अटॅक करण्यासाठी आला होता, त्याच्या ज्या तोफा होत्या त्या चिनाब नदीत फसल्या. तोफा कुठं फसल्या, चिनाब नदीमध्ये फसल्या, ठीक आहे. चिनाब नदीमध्ये फसल्या आणि मग भारताच्या एका राजाने मदत केली. म्हणजे कोणी मदत केली, महाराणा रणजित सिंग यांनी मदत केली. महाराज रणजित सिंग यांनी मदत केली, ठीक आहे. रणजित सिंह यांनी मदत केली. एका डोळ्याने अंध होते हे महाराज रणजित सिंग यांनी या तोफा काढल्या, वापस पाठवल्या. आपल्या या नातू बरोबर काही सैन्य पाठवलं, याला हरवलं आणि स्वतःला राजा घोषित केलं. मग या ज्या नातूने भारतावर आक्रमण केलं, भविष्यात तो महाराज रणजित सिंगच्या मदतीने अफगाणिस्तानचा काय होऊ शकला, राजा होऊ शकला. म्हणून हा नातू खुश होऊन सांगितलं, आजपासून पंजाबवर राज्य करण्याचा अधिकार मी तुम्हाला देतो. कोणाला, महाराज रणजित सिंगला. आणि बदल्यात कोहिनूरचा हिरा गिफ्ट कोणाला देतो, रणजित सिंग यांना देतो. कोणाला देतो, रणजित सिंगला. अशा पद्धतीने कोहिनूरचा हिरा गिफ्ट मिळाला, पुन्हा भारतात आला. आणि रणजित सिंगला कोणी हरवलं, किंवा रणजित सिंगच्या मृत्यूनंतर पंजाबला कोणी हरवलं, इंग्रजांनी हरवलं. आणि तो कोहिनूरचा हिरा इंग्लंडला घेऊन गेले. कुठे घेऊन गेले मित्रांनो, इंग्लंडला घेऊन गेले. आणि आज महाराणी राणी एलिझाबेथच्या मुकुटवर तो कोहिनूरचा हिरा आहे. म्हणजे अशा पद्धतीने कोहिनूरचा हिऱ्याचा प्रवास तुम्हाला पाहण्यास मिळेल. म्हणजे कोहिनूरचा हिरा सर्वप्रथम कोणाकडे आला, मोहम्मद शहाकडे आला. मोहम्मद शहाच्या नंतर त्याने मोहम्मद शहावर आक्रमण केलं, नादिरशाहकडे आला. मोहम्मद शहाने आपल्या पोरीचं लग्न केलं नादिरशाहच्या पोराबरोबर, हुंड्यात दिला कोहिनूरचा हिरा, मयूर सिंहासन. नादिरशाहचा खून केला अहमद शाह अब्दालीने खून केल्यानंतर अहमद शाह अब्दालीकडे तो हिरा आला. अहमद शाह अब्दाली आपण बघितला, त्याच्या 2 नातवांमध्ये सत्ता संघर्ष होता. एका नातूने पंजाबवर आक्रमण केलं, दुसऱ्या नातूने तिकडे स्वतःला राजा घोषित केलं. ज्या नातूने पंजाबवर आक्रमण केलं त्याच्या तोफा होत्या त्या चिनाब नदीत फसल्या. मग पंजाबचा जो राजा होते महाराज रणजित सिंग यांनी त्या नातूला मदत केली आणि आपलं सैन्य पाठवलं आणि आपल्या
भावाला मारून स्वतःच्या ज्या नातूने पंजाबवर आक्रमण केलं होतं तो काय झाला, राजा झाला. मग त्या नातूने जो महाराज याचा नातू होता अहमद शाह अब्दालीचा, खुश होऊन पंजाब कोणाला राज्य करण्यासाठी दिलं, महाराज रणजित सिंग वर दिलं. आणि कोहिनूरचा हिरा आपण गिफ्ट दिला कोणाला, महाराज रणजित सिंगला. महाराज रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर पंजाब राज्यामध्ये अराजकता माजली आणि पंजाब राज्यावर कोणी अटॅक केला, इंग्रजांनी अटॅक केला आणि कोहिनूरचा हिरा कोणाकडे गेला, इंग्रजांकडे गेला. मित्रांनो अशा पद्धतीने कोहिनूरचा हिऱ्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला पाहण्यास मिळेल. मी जे सांगतोय, जे शब्द सांगतोय ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स आहेत, त्याची काय व्हॅल्यू आहे ती तुमच्या डोक्यात राहिली पाहिजे. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला होता परीक्षेत बघा, तराईची एकूण किती युद्ध झालेली आहेत बघा, 1 2 3 बरोबर आहे. अशी 3 किती युद्ध झालेली आहेत, 4 अशी ऑप्शन दिलेली आहेत. तराईची मित्रांनो 3 युद्ध झालेली आहेत. तराईची किती युद्ध झालेली आहेत, 3 युद्ध झालेली आहेत. तराईची मित्रांनो 3 युद्ध झालेली आहेत बरोबर आहे. एक होतं 1191, दुसरं 1192 आणि तिसरं मित्रांनो 1194. अशी 3 युद्ध झालेली आहेत बरोबर आहे. तराईची किती युद्ध झाली, 3 युद्ध झाली. भारतीय इतिहासामध्ये तराईच्या युद्धांचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे मित्रांनो, अनन्यसाधारण महत्व आहे. जसं की तराईचं पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये झालं, पृथ्वीराज चौहान बरोबर आहे वर्सेस मोहम्मद शाह घुरी. मोहम्मद घुरी कोणी केलं, मोहम्मद घुरी यांनी पहिले युद्ध केलं. या दोघांमध्ये पहिले युद्ध झालं आणि पृथ्वीराज चव्हाणने किंवा इतर अनेक राजपूत राजांनी मोहम्मद घोरीला सिरियसली घेतलं आणि सर्व राजे एकत्र लढले आणि घोरीचा पराभव झाला. पहिल्या तराईच्या युद्धात घोरीचा काय झाला, पराभव झाला. तराईच्या युद्धात घोरीचा काय झाला, पराभव झाला. घोरीचा पराभव झाला. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं एक छोटीशी मिस्टेक झाली, घोरीला जिवंत वापस सोडून दिलं. घोरीला काय केलं मित्रांनो, जिवंत वापस सोडून दिलं. घोरीला जिवंत वापस सोडून दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची उत्तर भारतामध्ये फेमस झाले. पृथ्वीराज चव्हाण उत्तर भारतामध्ये काय झाले होते, फेमस झाले. आणि याच अनेक राजपूत राजे त्या काळामध्ये छोटी छोटी होती. अजून एक राजपूत छोटासा राजा होता, त्यांचं नाव होतं जयचंद. काय नाव होतं, जयचंद. जयचंदची जी पोरगी होती संगीना, तिने त्यांचा स्वयंवर ठेवला. जयचंदने आपल्या पोरीचा काय ठेवला, आपल्या म्हणजे जयचंदने त्याच्या संगीना पोरीचा काय ठेवला, स्वयंवर ठेवला. आणि पृथ्वीराज चव्हाण तिच्या घरी जाऊन स्वयंवरातनं घेऊन आले. त्या पुरीला स्वयंवरातनं काय केले होते, घेऊन आले. त्याच्यामुळे जयचंदची इज्जत गेली. कोणाची इज्जत गेली मित्रांनो, जयचंदची इज्जत गेली. पोरीचा स्वयंवरामधनं पृथ्वीराज चव्हाण घेऊन आल्यानंतर म्हणून जयचंदने काय केलं, पुन्हा घोरीला सांगितलं महाराज तुम्ही आता अटॅक करा, यावेळेस जयचंद तुम्हाला मदत करेल. आणि दुसऱ्यांदा 1192 मध्ये पुन्हा घोरीने अटॅक केला. म्हणजेच घोरी वर्सेस पृथ्वीराज चौहान. घोरी वर्सेस पृथ्वीराज चौहान. ठीक आहे. या दोघांमध्ये पुन्हा 1192 मध्ये दुसऱ्या तराईचं युद्ध झालं आणि या युद्धाच्या वेळेस घोरी जिंकला. कोण जिंकला मित्रांनो, घोरी जिंकला. याच्या आधी पण अनेक मुस्लिम राजे येऊन गेलेले आहेत, म्हणजे महत्वाचे 2 मुस्लिम राजे येऊन गेलेत. मग मोहम्मद कासिम असेल, मोहम्मद गजनी असेल, पण आले आणि वापस गेले. घोरी काही येऊन वापस जाण्यासाठी आलेला नव्हता. घोरी आणि त्याचे जे वंशज आले किंवा त्याचे जे गुलाम आले ते भारतावर राज्य करण्यासाठी आले. आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने 1192 पासून या 1208 पासून खऱ्या अर्थाने भारतामध्ये इस्लाम सत्तेला उदयाला सुरुवात झाली. इस्लाम सत्तेच्या उदयाला सुरुवात झाली. आता चौहान यांचा मृत्यू झाला. आता ही पण एक खूप मोठी कथा आहे मित्रांनो. पृथ्वीराज चव्हाण कसे मेले, काही लोक म्हणतात युद्धात मेले, काही लोक म्हणतात घोरी आपल्या राज्यात घेऊन गेला. दोघांमध्ये खूप मोठी कथा आहे. 2 थिअरी सांगतात पृथ्वीराज चव्हाणच्या मृत्यूवर, ते पुढे आपण डिस्कस करू. ठीक आहे. म्हणजे दुसरं तराईचं युद्ध झालंय घोरी वर्सेस पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये. घोरी वर्सेस पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये झालं. तिसरं युद्ध जयचंदला आपली मिस्टेक कळाली. जावयाच्या विरोधात गेला होता ना जयचंदला आपली मिस्टेक कळाली आणि 1194 मध्ये पुन्हा तिसरं घोरी तराईचं युद्ध झालं. कोणतं युद्ध मित्रांनो, तराई एक गाव आहे, तराईचं युद्ध झालं घोरी वर्सेस जयचंद. घोरी वर्सेस जयचंद. जयचंदने पहिल्या युद्धामध्ये घोरीला, दुसऱ्या युद्धामध्ये घोरीला बोलवलं. तिसरं युद्ध त्याच जयचंद बरोबर घोरीला करावं लागलं. इतिहासामध्ये असं म्हणतात की इतिहासामध्ये स्वतःची पुनरावृत्ती होते. इतिहास हा स्वतःमध्ये काय करतो, पुनरावृत्ती करतो. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ असं म्हणतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी किती महान होते, किती शौर्य होतं, त्यांचं रक्त आपल्यात आहे, त्याची आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. आणि त्यांनी केलेल्या मिस्टेक आपल्याला भविष्यात करायच्या नाहीत.
म्हणून इतिहास आपल्याला स्पर्धा परीक्षेत काय केला जातो, शिकवला जातो. सो 1191, 1192 आणि 1194 अशी 3 वेळा काय झाली आहेत मित्रांनो, तराईची युद्ध झालेली आहेत. अशी 3 तराईची युद्ध झालेली आहेत आणि तिसऱ्या तराईच्या युद्धामध्ये पण घोरी जिंकला आणि घोरीने भारतावर राज्य करायला काय केली मित्रांनो, सुरुवात केली. मात्र त्याच्यानंतर त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर मग त्याचा गुलाम इल्तमश, मग त्याची पोरगी रजिया सुलतान, मग बलबन, असे अनेक 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 मुस्लिम भारतावर राज्य करण्यासाठी आले. आणि म्हणून असं म्हणतात की तुम्हारे जैसे जयचंदो की वजह से ही भारत को आज ये दिन देखने पड रहे. ती ही जी महान इतिहासामध्ये हिंदीमध्ये जी रूढ झाली ती या जयचंदमुळेच रूढ झाली. याने घोरीला बोलवलं नसतं तर कदाचित भारतामध्ये इस्लाम सत्तेचा काय झाला नसता, उदय झाला नसता. मित्रांनो, ह्या जयचंदने जर भारतात घोरीला बोलवलं नसतं तर कदाचित इस्लाम सत्तेचा काय झाला नसता, उदय झाला नसता. पण इतिहास मित्रांनो जर तरवर चालत नाही, इतिहास मित्रांनो जर तरवर चालत नाही असा घोरी. ठीक आहे, हे पृथ्वीराज चव्हाण. एकदा पृथ्वीराज चव्हाण बघून घ्या मित्रांनो, एकदा पृथ्वीराज चव्हाण बघून घ्या, जे तुम्हाला समजतील. बघा काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे आहे आपले ग्रेट पृथ्वीराज चव्हाण. ठीक आहे, वरचे अक्षय कुमार नाहीत, हे पृथ्वीराज चव्हाण, बरोबर आहे. मला तुम्ही सांगायचं मित्रांनो, हे पृथ्वीराज चव्हाण जे तराईच्या युद्धात मारले गेले किंवा तराईचं युद्ध त्यांनी लढले, पहिलं आणि दुसरं तराईचं युद्ध, हे पृथ्वीराज चव्हाण प्रथम होते की पृथ्वीराज चव्हाण द्वितीय होते, हे मी तुम्ही मला सांगणार आहात मित्रांनो. पृथ्वीराज चव्हाण प्रथम होते की पृथ्वीराज चव्हाण द्वितीय होते. यांच्या मरण्यासाठी पण एक महान कथा आहे मित्रांनो. ठीक आहे, माझ्या आयुष्यातली खूप प्रेरणादायक त्यांच्या जी राजकवीने म्हटलेली शेवटच्या काळातली जी कविता होती ती, किंवा तो एक शेर जो होता, 4 गज 24 अंगुलाष्ट प्रमाण ताव पर सुलतान मचुक चौहान. ठीक आहे, ही जी कथा होती ती माझ्या आयुष्यातली खूप प्रेरणादायक लाईन आहे. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर रुपया हे नाणं कोणी सुरू केलं, बाबर, अकबर, कुतुबुद्दीन ऐबक आणि शेरशाह सुरी, असे 4 लोकांचे नाव दिलेत. मग भारतामध्ये रुपया हे चलन कोणी चालू केलं मित्रांनो, शेरशाह सुरीने चालू केलं. कोणी चालू केलं मित्रांनो, शेरशाह सुरीने चालू केलं. आता तुम्ही जर शेरशाह सुरी म्हणाल तर केव्हा सापडेल तुम्हाला, शेरशाह सुरी. शेरशाह सुरीच्या बाबतीत तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. शेरशाह सुरी आलं की तुम्हाला एक रुपया नाणं दिसलं पाहिजे, एक रुपया नाणं दिसलं पाहिजे, आणि दुसरा ग्रँड ट्रॅक रोड दिसला पाहिजे मित्रांनो. काय दिसला पाहिजे, ग्रँड ट्रॅक रोड. ठीक आहे, हे पण कोणी बांधायला सुरुवात केली होती, शेरशाह सुरीने. ते ग्रँड ट्रॅक नाव नव्हतं दिलं, इंग्रजांनी दिलंय, डलहौसीने दिलंय, पण सुरुवात शेरशाह सुरीने केली. आता शेरशाह सुरीचा कालावधी बघाल तुम्ही तर 1540 ते 1555 हा सुरी घराण्याचा कालावधी आहे. 1540 ते 1555 हा कोणाचा कालावधी आहे मित्रांनो, सुरी घराण्याचा कालावधी आहे. तुम्हाला मोठं मोठं सांगून देतो. बघा 1526 मध्ये बाबर भारतावर राज्य करण्यासाठी आला. कोण आला, बाबर भारतावर राज्य करण्यासाठी आला. पहिलं पानिपत. 1526 ते 1530 हा बाबरचा कालावधी आहे. हा कोणाचा कालावधी आहे मित्रांनो, बाबरचा कालावधी आहे. त्याच्यानंतर 1526 ते 1540 हा बाबरचा पोरगा हुमायूनचा कालावधी आहे मित्रांनो. कोणाचा कालावधी आहे, हुमायूनचा कालावधी आहे. आणि हुमायूनला हरूनच शेरशाह सुरीने भारतावर राज्य केलं. हुमायूनला हरूनच शेरशाह सुरीने भारतावर काय केलं, राज्य केलं. त्यांच्या घराण्याने किती वर्ष राज्य केलं, 15 वर्ष. 1530-40 ते 1555, बरोबर आहे. मात्र हुमायूनने पुन्हा 1555 मध्ये सुरी घराण्याला राजाला हरवलं आणि स्वतः राज्य करायला काय केली, सुरुवात केली. पेड व्हिडिओ मध्ये याच्याबद्दल तर खूप काही डिटेल तुम्हाला पाहण्यास मिळेल मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटला होता. सो लक्षात आलं तुम्हाला, ग्रँड ट्रॅक रोड आणि रुपये नाणं शेरशाह सुरीने चालू केलं होतं. आता भारतात पहिलं मुस्लिम आक्रमण कोणी केलंय, भारतात मुस्लिम आक्रमण, पहिलं मुस्लिम आक्रमण केव्हा झालं मित्रांनो, 712 मध्ये. 712 मध्ये पहिलं मुस्लिम आक्रमण झालं, बरोबर आहे. मोहम्मद कासिमने केलं होतं. कोणी केलं होतं, मोहम्मद कासिमने केलं होतं. ठीक आहे, भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण मोहम्मद कासिम 712 आणि 715 मध्ये तो वापस गेला. 715 मध्ये तो काय गेला होता, वापस गेला होता. कोण, मोहम्मद कासिम. कोणत्या प्रांतावर आक्रमण केलं होतं, सिंध प्रांतावर आक्रमण केलं होतं मित्रांनो. कोणत्या प्रांतावर आक्रमण केलं होतं, सिंध प्रांतावर आक्रमण केलं होतं. आणि सिंध प्रांताचा राजा होता राजा दाहेर, याला हरवलं होतं. कोणाला हरवलं होतं, राजा दाहेर याला हरवलं होतं. ज्यावेळेस भारतावर आक्रमण करण्यासाठी आला, मोहम्मद कासिमचं वय 14 वर्ष होतं. मोहम्मद कासिमचं वय किती वर्ष होतं, 14 वर्ष होतं. ठीक आहे, मोहम्मद कासिमचं वय 14 वर्ष होतं. 712 मध्ये आला, 715 मध्ये
वापस गेला आणि जेव्हाच भारतामध्ये पहिलं मुस्लिम आक्रमण झालं, इथून खऱ्या अर्थाने प्राचीन इतिहास संपतो. इथून खऱ्या अर्थाने काय संपतो मित्रांनो? प्राचीन इतिहास संपतो आणि आधुनिक इतिहासाला काय होते? सुरुवात होते. ठीक आहे, मी जे बोलतोय ज्या पद्धतीने सांगतोय तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करू मित्रांनो. काय म्हटलंय? भारतात इंग्रज कोणत्या मुघल राजाच्या काळात आले? तर भारतामध्ये बाबर, हुमायून, जहांगीर आणि शहाजहान. भारतात इंग्रज कोणाच्या काळात आले? जहांगीरच्या काळात आले. कोणाच्या काळात आले? जहांगीरच्या काळात आले. तर तुम्हाला सर्व मुघल पाठ पाहिजे मित्रांनो. तुम्हाला सर्व मुघल काय पाहिजे? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पुन्हा पुन्हा काही गोष्टी करत राहणं आवश्यक आहे. बघा, जसे की पहिला मुघल कोण आहे भारतावर? मुघल कोण होता? बाबर. बरोबर आहे. बाबर 1526 ते 1530 या काळामध्ये बाबरने भारतावर राज्य केलं. त्याच्यानंतर त्याचा पोरगा हुमायून आला. कोण आला मित्रांनो? हुमायून आला. 1530 ते 1540 हा कोणाचा कालावधी आहे? हुमायूनचा कालावधी आहे. आणि पुन्हा तो 1555 मध्ये आला सुरी घराण्याला हरून. बरोबर आहे. आताच आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं शेरशाह सुरी. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा पोरगा भारतावर राज्य करण्यासाठी आला अकबर. कोण आलं? अकबर. आता अकबर दुसरा पानिपत कसा जिंकला, काय जिंकला हे पण खूप महत्वाचं आहे. 1556 ते 1605 हा कोणाचा कालावधी आहे मित्रांनो? कोणाचा कालावधी आहे? अकबरचा कालावधी आहे. त्याच्यानंतर त्याचा पोरगा जहांगीर, याच्याच काळात भारतात इंग्रज आले. बरोबर आहे. 1605 ते 1627 हा कोणाचा कालावधी आहे? जहांगीरचा कालावधी आहे. आणि या जहांगीरच्या काळामध्येच भारतात कोण आले? इंग्रज आले. त्याच्यानंतर जहांगीर नंतर त्याचा पोरगा शहाजहान. बरोबर आहे. शहाजहान याला कोण नाही ओळखत, सर्व प्रेमाच्या कसमी खातात याच्या नावाने. बरोबर आहे. शहाजहान 1627 ते 1657 याच्या काळामध्ये भारताचा राजा राहून गेला आहे शहाजहान. त्याच्यानंतर त्याचा पोरगा कोण आलं? औरंगजेब. कोण आलं? औरंगजेब. औरंगजेब भारताचा राजा झाला 1657 ते 1707 आणि 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला. मध्ययुगीन इतिहासाचा एंड, आधुनिक इतिहासाला सुरुवात. आणि इथून खऱ्या अर्थाने जे मुघल येतात त्यांना उत्तर मुघल म्हणतात मित्रांनो. मग बहादूर शाह असेल, फर्रुख सिंह असेल, रफीउल राजत, रफीउद्दौला, माझे सर्व पाठ आहेत. जसे तुमचे पण काय झाले पाहिजे मित्रांनो? पाठ झाले पाहिजे. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं मी कोणत्या पद्धतीने सांगतोय, काय सांगतोय. मग भारतात इंग्रज कोणाच्या काळामध्ये आले? जहांगीरच्या काळामध्ये आले. तुम्हाला जहांगीरचा कालावधी काही गोष्टी तुमच्या बाय डिफॉल्ट लक्षात राहिल्या पाहिजे. बघा, अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, बरोबर प्रश्न नाही ओळखता आला काही ऑप्शन नाही. 4 ऑप्शन पैकी बरोबर ऑप्शन नाही ओळखता आलं काही प्रॉब्लेम नाही. पण कमीत कमी चुकीचे ऑप्शन तरी ओळखता आले पाहिजे. काय ओळखता आले पाहिजे मित्रांनो? चुकीचे ऑप्शन तरी काय करता आले पाहिजे? ओळखता आले पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. काय दिलाय? खालीलपैकी कोणत्या मराठा साम्राज्याने औरंगजेबशी युद्ध केलेलं नाही? बरोबर आहे. तर छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबशी काय केलेलं नाहीये? युद्ध केलेलं नाहीये. तुम्हाला माहित असेल की मी तुम्हाला एक छोटासा इतिहास सांगून देतो. आपल्याला आय होप तुम्हाला थोडीशी वेळ असेल तर मी थोडासा इतिहास सांगून देतो मित्रांनो. बघा, जसं की तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1630 ते 1680 हा त्यांचा कालावधी आहे. बरोबर आहे. यांना 2 मुलं. शिवाजी महाराजांना किती मुलं जे आपल्याला शिकायचे आहेत? ठीक आहे, 2 मुलं. बरोबर आहे. मोठा मुलगा छत्रपती संभाजी महाराज. हा, यांची पत्नी येसुबाई. यांच्या पत्नी कोण होत्या? येसुबाई. आणि या दोघांपासून जो मुलगा झाला त्यांना काय म्हणतात? छत्रपती शाहू महाराज. बरोबर आहे. ते शाहू महाराज नाही समाज सुधारक, ते वेगळे. हे छत्रपती शाहू महाराज. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा छत्रपती राजाराम महाराज. यांना 2 पत्नी. राजाराम महाराजांना 2 पत्नी. एक होत्या ताराबाई. एक कोण होत्या? ताराबाई. आणि एक कोण होत्या? सईबाई. एक कोण होत्या? सहीबाई. लक्षात ठेवणार आहात. ठीक आहे. ताराबाई आणि राजाराम यांच्यापासून जो मुलगा आला त्यांना म्हणतात दुसरा शिवाजी दुसरा. ठीक आहे, दुसरा शिवाजी. आणि राजाराम आणि येसुबाई सईबाई यांच्यापासून जे मुलगा झाला त्यांना म्हणतात दुसरा संभाजी. ते काय आहे? दुसरा संभाजी महाराज. इथपर्यंत डोक्यात आलं तुमच्या. ठीक आहे. आता बघा, 1680 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर राजे कोण झाले? छत्रपती संभाजी महाराज झाले. आणि 1689 मध्ये संभाजी महाराजांना पकडलं औरंगजेबने. बरोबर आहे. तुम्हाला इतिहास माहित असेल. आणि 90 मध्ये त्यांचा खून केला औरंगजेबने. त्यानंतर राजा कोण झालं? छत्रपती राजाराम महाराज राजा झाले. 1690
ते 1700 पर्यंत कोण राजा झालं? छत्रपती राजाराम महाराज राजे झाले. त्याच्यानंतर 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ताराबाई या औरंगजेबशी लढल्या. 1707 ते 1707 आपल्या पोराला पाठीवर बांधून लढल्या. ठीक आहे. झाशीच्या राणीचं चित्र तुम्हाला नंतर डोळ्यासमोर येतं. त्याच्या आधी एक ग्रेट मराठा स्त्री औरंगजेबशी 7 वर्ष लढा दिला. एक ग्रेट मराठा स्त्रीने औरंगजेबशी 7 वर्ष लढा दिला 1700 ते 1707. इथून पुढे पण खूप काही डिटेल सांगू शकतो. मग औरंगजेबशी कोण कोण लढलंय मित्रांनो? छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबशी युद्ध केलेलं आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी औरंगजेबशी युद्ध केलं. 7 वर्ष औरंगजेबशी कोणी लढा दिला? मराठा साम्राज्याची गादी एका स्त्रीने सांभाळली. कोणी? ताराबाईंनी. ठीक आहे. शाहू महाराज त्यावेळेस जेलमध्ये होते, त्यामुळे शाहू महाराजांनी औरंगजेबशी काय दिला आणि लढा दिला नाहीये. ठीक आहे. हे शाहू महाराज वेगळे आहेत मित्रांनो, आणि जे समाज सुधारक कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज म्हणतो आपण ते वेगळे आहेत. यांचा कालावधी 1708 पासून चालू होतो मित्रांनो. 1708 पासून चालू होतो आणि त्यांचा कालावधी 19व्या शतकात चालू होतो. बरोबर आहे. त्यांचा कालावधी कोणता आहे? 19व्या शतकात समाज सुधारक शाहू महाराज वेगळे आहेत. चला मग मूळ क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन बघू मित्रांनो काय दिलाय. गांधीजींनी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेतला नाही? तर गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत काय घेतला नव्हता मित्रांनो? भाग घेतला नव्हता. ही गोलमेज परिषद भरली आहे डिसेंबर 1930. डिसेंबर 1930 ही भरली आहे डिसेंबर 1931 आणि ही भरली आहे मित्रांनो डिसेंबर 1932. ही 30 गोलमेज परिषद झाल्या होत्या. बरोबर आहे. तर या दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी काय घेतला नव्हता? भाग घेतला नव्हता. तुम्हाला माहित असेल की 26 जानेवारी 1900 पहिले काय घडलं? पहिले एक गोष्ट सांगून देतो बघा. तुम्हाला माहित असेल की 31 डिसेंबर 1929 रोजी रात्री 12 वाजता शपथ घेतली. काय शपथ घेतली? रावी नदीच्या काठावर पंडित नेहरूंनी शपथ घेतली. पुढच्या वर्षाचा 26 जानेवारी भारताचा स्वातंत्र्य दिवस असेल, म्हणून 26 जानेवारी 1930 काँग्रेसने पहिला स्वातंत्र्य दिवस काय केला? साजरा केला. बरोबर आहे. आणि इथून खऱ्या अर्थाने सविनय कायदेभंगाला काय झाली? सुरुवात झाली. मग मार्च पासून ते एप्रिल पर्यंत. बरोबर आहे. तारीख तुम्ही बघा 6 मार्च 4 मार्च पासून ते एप्रिल पर्यंत काय चालली? दांडी यात्रा काढली. बरोबर आहे. आणि दांडी यात्रा काढल्यानंतर गांधीजींना दांडी यात्राचा कर मोडल्यामुळे, बरोबर आहे, कायदा मोडल्यामुळे काय झाली? अटक झाली. बरोबर आहे. आणि जेव्हा पहिली गोलमेज परिषद चालू होती त्यावेळेस गांधीजी जेलमध्ये होते, म्हणून गांधीजी पहिल्या गोलमेज परिषदेला गेले नव्हते. तर म्हणून परत 26 जानेवारी 1931 रोजी गांधीजींना काय केलं होतं? मी खूप शॉर्टकट सांगतो मित्रांनो, खूप लॉंग स्टक पण आपण बघणार आहोत. 26 जानेवारी 1931 रोजी गांधीजींना काय केलं होतं? सोडून दिलं होतं. 26 जानेवारी आणि 10 फेब्रुवारीला करार झाला होता, गांधी अरविंद करार. बरोबर आहे. इथपर्यंत डोक्यात आलं असेल. आणि गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. बरोबर आहे. गांधीजी गेले होते तर लक्षात ठेवा राजपुताना जहाजाने गेले होते. कोणत्या जहाजाने गेले होते? राजपुताना जहाजाने गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा PA पर्सनल असिस्टंट महादेव सर देसाई होते. अनेक लोक होते. महादेव सर देसाई होते. गांधीजींना 2 PA आहेत. महादेव सर देसाई यावर्षी तुम्हाला राज्यसेवेला कंबाईनला क्वेश्चन होता. महादेव सर देसाई आणि कस्तुरबा गांधी दोघांचा मृत्यू एकाच वेळेस आहे. बरोबर आहे. दोघांची समाधी तुम्हाला कुठे पाहण्यास मिळेल? आगा खान मध्ये पाहण्यास मिळेल. आपण पुढे डिटेल बघणार आहोत. आणि महादेव सर देसाई PA होते गांधीजींचे. आणि महादेव सर देसाई नंतरून PA कोण होते? प्यारेलाल. गांधीजींचे 2 PA आहेत. पॅरेलाल. बरोबर आहे. कोणता क्वेश्चन कुठून डिझाईन होईल? खूप महत्वाचं आहे. तर अशा अनेक छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नाही सांगते ना, पेड व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा अनेक पॉईंट पाहण्यास मिळतील मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन डिस्कस करू मित्रांनो. महाराष्ट्रावर राज्य करणारं प्रथम घराणं कोणतं? सातवाहन घराणं महाराष्ट्रावर राज्य करणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रावर राज्य करणारं कोणतं घराणं आहे? प्रथम सातवाहन घराणं आहे. तर लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला सांगून देतो. महाराष्ट्राचा इतिहासाची एकदम शॉर्ट ट्रिक्स पटकन समजेल तुम्हाला. सावच राज. काय लक्षात ठेवायचं? सावच राच. सा म्हणजे सातवाहन. पहिल्या घराणं कोणत्या महाराष्ट्रावर राज करणारं? सातवाहन. बरोबर आहे. सातवाहन. त्याच्यानंतर वकाटक टकाटक नाही. काय मित्रांनो? वकाटक. त्याच्यानंतर कोण आहेत? चालुक्य. कोण आहे? चालुक्य. सावध झाला का? चालुक्य. त्यानंतर कोण आहे? राष्ट्रकूट. कोण आहे? राष्ट्रकूट. आणि पुन्हा कोण आहे? चालुक्य. बरोबर आहे. सावचराज, सातवाहन, वकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि चालुक्य. मग 2 चालुक्य आहेत मित्रांनो. एक कल्याणीचे चालुक्य आहेत आणि एक बदामीचे चालुक्य आहेत मित्रांनो. काय लक्षात ठेवायचं? एक कल्याणीचे चालुक्य आणि एक काय? बदामीचे चालुक्य. मग डोक्यात कसं टाकायचं? आयुष्यात पहिले कल्याणी येते की बदाम येतो? म्हणजे जनरली आपण असं म्हणू की लहानपणी बदाम खाल्ले जातात, लहान पोरांना खाऊ घालतात, ब्रेन चांगला डेव्हलप व्हावा म्हणून. तर
लहानपणी बदाम खाल्ले जातात आणि आयुष्यात मोठा झाल्यावर आयुष्यात कोण येते? कल्याणी येते. कोण येते? कल्याणी येते. मी असंच लक्षात ठेवतो, तुम्ही कसंही लक्षात ठेवा. मग लहानपणी बदाम खाल्ले जातात म्हणजे जे लहान पहिले येतं ना आयुष्यामध्ये, म्हणजे पहिले हे बदामीचे चालुक्य. हे कोणते चालुक्य मित्रांनो? बदामीचे चालुक्य आणि हे कल्याणीचे चालुक्य. नंतरून आयुष्यात कल्याणी येते म्हणून जे नंतरून आले ते कल्याणीचे चालुक्य. बदामीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य या राजधानी होत्या त्यांच्या. सावचराज, पूर्ण महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास एका लाईनीत तुमचा संपेल मित्रांनो. सावचराज, सातवाहन, वकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि चालुक्य. त्यानंतर महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी आले बहामनी साम्राज्य. आता बहामनी कसं आलं, काय आलं? गंगू हसन बहामनी, बरोबर आहे. हसन गंगू बहामनी कसा आला, काय आला? आता बहामनी साम्राज्याचे पुढे तुकडे झाले. किती तुकडे झाले बहामनी साम्राज्याचे? 5 तुकडे झाले. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराज आले. त्यानंतर इंग्रज आले, पेशवे आले भारतावर, महाराष्ट्रावर, बरोबर आहे. आणि पेशवे नंतर कोण? इंग्रज. महाराष्ट्र फिनिश. महाराष्ट्राचा इतिहास एका लाईनीत तुम्हाला टाइमलाईन लिहिता येईल मित्रांनो. एका लाईनीत काय लिहिता येईल? टाइमलाईन लिहिता येईल. सावचराज, सातवाहन, वकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, चालुक्य. ही सावचराज प्राचीन. मध्ययुगीनमध्ये कोण कोण? बहामनी साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, बरोबर आहे. मध्ययुगीन फिनिश. आधुनिक मध्ये कोण? इंग्रज. महाराष्ट्राच्या इतिहासाची मोठी मोठी टाइमलाईन एका लाईनीत तुम्हाला काय होईल? समजेल. सावचराज, बहामनी, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि इंग्रज. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघू. ॲनी बेझंटने खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र चालू केलं होतं? माहित असेल ॲनी बेझंट, बरोबर आहे. होम रूल चळवळ किंवा थिओसॉफिकल सोसायटीसाठी होतं, बरोबर आहे. तर कॉमनवेल्थ नाव आहे मित्रांनो. हे काय नाव होतं? कॉमनवेल्थ. काय नाव होतं मित्रांनो? हे कॉमनवेल्थ. कॉमनवेल्थ हे नाव आहे मित्रांनो, कॉमनवेल्थ. आणि हे नाव आहे न्यू इंडिया. ही दोघं वर्तमानपत्र कोणाचे आहेत मित्रांनो? ॲनी बेझंट यांची आहेत. म्हणजे दोघं वर्तमानपत्र ॲनी बेझंटचे आहेत. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही दोघं वर्तमानपत्र ॲनी बेझंटची आहेत. आणि कोणत्या काळात चालू केली होती? होम रूलच्या काळात चालू केली मित्रांनो. कोणत्या काळात चालू केली? होम रूलच्या काळामध्ये चालू केली. होम रूल एक चॅप्टर आहे इतिहासामध्ये, डिटेल शिकायचं आहे. टिळकांचं होम रूल कसं, ॲनी बेझंटचं होम रूल कसं, अध्यक्ष कोणता, हेड ऑफिस कुठे, कोण कोणामध्ये होतं, एरिया कोणता, व्हॉलंटरीज कुठे जास्त, खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय म्हटलं? काँग्रेस स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा विरोध होता? काँग्रेस स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा विरोध होता? 28 डिसेंबर 1885 रोजी. 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसची काय झाली आहे मित्रांनो? स्थापना झाली आहे, बरोबर आहे. काँग्रेसचं म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? काँग्रेस यांनी काय? राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आणि राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये कोणाकोणाचा विरोध होता? ज्योतिबा फुले, सर सय्यद अहमद खान. एमपीसीला या माणसावर खूप जास्त प्रेम आहे. असं माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. असा एखादा क्वेश्चन सर सय्यद अहमद खानवर येतो, त्याचं उत्तर कोणाला सापडत नाही, बरोबर आहे. तर मी असं सांगेन तुम्हाला 90% की एखादा क्वेश्चन इतिहासाचा आहे, त्याचं उत्तर आलं नाही, त्याचं उत्तर तुमच्या वाचण्यात आलं नाही, आणि जर 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन सर सय्यद अहमद खान असेल तर डोळे लावून ते ऑप्शन काय करायचं? टाकून द्यायचं. कारण की एमपीसीचा सर्वात आवडता विद्यार्थी कुणी असेल तर हाच आहे. कोण? सर सय्यद अहमद खान. नेहमी या माणसावर काय येतात? क्वेश्चन येतात. सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद. ठीक आहे. असे तिघ आणि वरील सर्व. तर काँग्रेसच्या स्थापनेला वरील तिघांचा विरोध होता मित्रांनो. काँग्रेसच्या स्थापनेला वरील तिघांचा विरोध होता. महात्मा ज्योतिबा फुलेंनी का विरोध केला होता? कारण की काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व नव्हतं, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केला होता? विरोध केला होता काँग्रेसच्या स्थापनेला. आणि या भाऊंना तर माहिती आहे, हा भाऊ तर कट्टर आधी हिंदू मुसलमानाच्या एकत्र पक्षामध्ये होता. नंतरून याला इंग्रजांनी काय कसं डिवाइड अँड रूलचा परिपूर्ण पहिला बकरा हाच आहे, डिवाइड अँड रूलचा. ठीक आहे. नंतर मग अनेक लोक आहेत, पण पहिला बकरा डिवाइड अँड रूलचा कोण आहे? फोड आणि राज्य करायचा बकरा कोण आहे? पहिला हाच व्यक्ती आहे. ठीक आहे. आता मी याच्याबद्दल जास्त सांगत नाही. तर सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद या दोघांनी राजभक्त मुसलमान नावाची एक संघटना पण स्थापन केली होती. काँग्रेसला पॅरलल राजभक्त मुसलमान नावाची काय चालू केली होती? मुसलमान नावाची काय केली होती? एक संघटना आपण चालू केली होती. ठीक आहे. राजभक्त मुसलमान नावाची एक संघटना चालू केली होती. सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद याने काँग्रेसला पॅरलल एक संघटना चालू केलेली होती. सो वरील तिघांनी काँग्रेसला काय केला आहे? विरोध केला आहे. खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो सांगण्यासारख्या. ठीक आहे. तर योग्य जोडी सांगा. राजा अकबर दुसरा, राजाराम मोहन राय नाव चुकलंय मित्रांनो. राजाराम मोहन राय नाव कसं आहे मित्रांनो? राजा त्यांना पदवी दिली आहे राममोहन रॉय असं नाव आहे त्यांचं. आणि ओरिजिनल नाव त्यांचं राममोहन कृष्णकांत बॅनर्जी आहे. राजाराम मोहन रायांचं ओरिजिनल नाव काय मित्रांनो? राममोहन कृष्णकांत बॅनर्जी. राममोहन कृष्णकांत बॅनर्जी लिहून ठेवायचंय.
ठीक आहे, बॅनर्जी. त्यांच्या वडिलांना राया ही पदवी दिली आणि तिथून पुढे रॉय हे सरनेम झालं आणि बॅनर्जी गेलं, बरोबर आहे. तर इकडे राजे दिलेले आहेत मित्रांनो आणि इकडे त्यांचे वकील जे इंग्लंडला गेले होते ते दिलेले आहेत, बरोबर आहे. राजाराम मोहन रायने अकबर दुसऱ्याची पेन्शन बंद झाली होती आणि अकबर दुसऱ्याने कोणाला पाठवलं होतं, राजाराम मोहन रायना इंग्लंडमध्ये पेन्शन चालू करण्यासाठी पाठवलं आणि कोणती पदवी दिली, राजा. इंग्लंडला गेलेला पहिला भारतीय माणूस आहे कोण, इंग्लंडला गेलेला पहिला भारतीय माणूस कोण आहेत, राजाराम मोहन राय हे आहेत, बरोबर आहे. तसंच आपले सातारा गादीचे संस्थापक, सातारा गादीचे वारसदार प्रतापसिंह भोसले यांची पण पेन्शन इंग्रजांनी बंद केली होती, कारण की हे पण दत्तक पुत्र होते. आणि दत्तक वारसा नामंजूरनुसार गेलेलं पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो, दत्तक वारसा नामंजूरनुसार गेलेलं पहिलं राज्य कोणतं आहे, सातारा. दत्तक वारसा नामंजूरनुसार गेलेलं पहिलं राज्य कोणतं आहे, सातारा. हेच प्रतापसिंह भोसले जे दत्तक पोरगा होता, बरोबर, दत्तक मुलगा होते, सो त्याच्यामुळे त्यांचं राज्य काय झालं, गेलं, बरोबर आहे. मग तुम्हाला दत्तक वारसा नामंजूरनुसार गेलेले सर्व राज्यांची क्रम लक्षात ठेवायचे, सातारा, उदयपूर, झाशी, संबळपूर, नागपूर, कानपूर, बिठूर, बरोबर आहे. असा क्रम लक्षात ठेवायचा आहे. सातारा, उदयपूर, नागपूर, झाशी, कानपूर, बिठूर ही राज्य लक्षात ठेवायचे. मग पुन्हा प्रतापसिंहाची पेन्शन चालू करण्यासाठी कोणाला पाठवलं होतं, रंगोजी बापू गुप्ते. कोणाला पाठवलं होतं मित्रांनो, रंगोजी बापू गुप्ते. मात्र रंगोजी बापू गुप्तेंना यश आलं नाही, 7 ते 8 वर्ष इंग्लंडमध्ये राहिले, यश आलं नाही, वापस आले आणि 1857च्या उठावात भाग घेतला, ठीक आहे. तसं नानासाहेब पेशवे हे पण काय होते, दत्तक मुलगा होते, बरोबर आहे. यांची पण पेन्शन बंद झाली होती, यांची पेन्शन चालू करण्यासाठी नजीमुल्ला खान या तिघांना इंग्लंडला पाठवलं होतं. म्हणजेच अकबर दुसऱ्याने आपली पेन्शन चालू करण्यासाठी राजाराम मोहन राय यांना इंग्लंडला पाठवलं, प्रतापसिंह भोसलेने आपली पेन्शन चालू करण्यासाठी रंगोजी बापू गुप्तेंना इंग्लंडला पाठवलं आणि नानासाहेब पेशव्यांनी इंग्लंडला आपली पेन्शन चालू करण्यासाठी नजीमुल्ला खान यांना इंग्लंडला पाठवलं, ठीक आहे, नानासाहेब पेशवे. आय होप इथपर्यंत समजलं. तर तिघ जोड्या काय आहेत मित्रांनो, बरोबर आहेत. तिघ जोड्या काय आहेत, बरोबर आहेत. IMP क्वेश्चन सांगतोय का, कोणता क्वेश्चन येईल ते महत्वाचं आहे. चला मूळ मुद्द्यावर जाऊ मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघू. बघा, गांधीजी भारतात आले तेव्हा पहिलं उपोषण कोणतं, बघा. गांधीजींनी पहिला सत्याग्रह सर्वांना माहित आहे. गांधीजी भारतात आले केव्हा, 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात आले. गांधीजी भारतात आले हा काय दिवस साजरा केला जातो, प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे. तर हे तर तुम्हाला माहित असेल. गांधीजींनी पहिला सत्याग्रह केव्हा चालू केला, गांधीजींनी पहिला सत्याग्रह केव्हा आहे, चंपारण्य आहे, बरोबर आहे. चंपारण्य काय होतं, कसं होतं, एक चॅप्टर आहे आपल्याला शिकायचंय. चंपारण्य, खेड आणि अहमदाबाद असे 3 सत्याग्रह एट अ टाइम शिकायचे. तर सत्याग्रह केला 1917 मध्ये, बरोबर आहे, चंपारण्य. पण हा सत्याग्रह होता, बरोबर आहे. उपोषण म्हणजे उपवास. गांधीजींनी पहिला उपवास कोणत्या सत्याग्रहात केलाय, 1918 अहमदाबाद. 2 नंबरचा खेड आहे इथं. पण गांधीजींनी पहिला उपवास, ठीक आहे, कोणत्या उपवास कुठे केलाय, कोणत्या आंदोलनात केलाय, अहमदाबाद. लक्षात ठेवायचे, गांधीजींनी पहिला उपवास कोणत्या आंदोलनात केलाय, अहमदाबाद या आंदोलनात केलाय. 1918 गिरणी कामगारांचं आंदोलन होतं मित्रांनो. कोणत्या कामगारांचं आंदोलन होतं, गिरणी कामगारांचं आंदोलन होतं. आता गिरणी कामगारांचं आंदोलन का असेल बरं, तुम्हाला माहित असेल की 1914 ते 1919 या काळामध्ये पहिलं महायुद्ध चालू होतं, बरोबर आहे, आणि इंग्लंड महायुद्धात गुंतला होता. तुम्ही म्हणाल सर कालावधी चुकला आहे, 1918 मध्ये पहिलं महायुद्ध संपलंय, पण वर्साईल तत्व 1919 मध्ये झाला होता मित्रांनो, ठीक आहे. तर मग पहिल्या महायुद्धात इंग्लंड युद्धात गुंतलेला होता आणि इंग्लंड युद्धात गुंतला असल्यामुळे मग मला एक सांगा, इंग्लंड वेपन्स बनवेल, हत्यारं बनवेल की कापड बनवेल, फर्स्ट प्रायोरिटी काय असेल इंग्लंडची, कापड बनवणं की वेपन्स बनवणं, बरोबर. युद्ध चालू होतं आणि म्हणून इंग्लंडचं कापड पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात येत नव्हतं आणि म्हणून भारतामध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये कापड उद्योग भरभराटीस आला. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये कापड उद्योग काय आला, भरभराटीस आला. अनेक कापड गिरण्या स्थापन झाल्या. मग पहिल्या महायुद्धाच्या काळात कुठे कुठे कापड गिरण्या स्थापन झाल्यात याची यादी पण बनवायची. आणि मग कापड गिरण्या उदयास आल्या, मोठ्या प्रमाणात कापडची विक्री पण होत होती. मात्र मालक श्रीमंत होत होते. काय श्रीमंत होत होते, मालक श्रीमंत होते. कामगारांना पगार वाढत नव्हता. म्हणून कामगारांचा पगार वाढण्यासाठी हे कामगारांनी प्लेग बोनसची मागणी करत होते आणि कामगारांचा पगार वाढण्यासाठी गांधीजींनी काय केलं, पहिल्यांदा उपवास केला. पहिल्यांदा भारतीयांच्याच विरोधात आंदोलन केलं गांधीजींनी. कोणतं आंदोलन म्हणतात, भारतीयांच्याच. कारण की सर्व कापड मालक जे होते ना ते काही फॉरेनर नव्हते, इंग्लंडचे नव्हते, सर्व भारतीय होते. कापड मालकांच्या विरोधात म्हणजे पहिल्यांदा उपोषण असायचे भारतीयांच्या विरोधात आहे गांधीजींचं.
भारतीयांच्या विरोधात कुठलं उपोषण आहे मित्रांनो? अहमदाबाद कापड गिरणी सत्याग्रह. आणि या सत्याग्रहामध्ये त्यांनी काय केला होता? उपवास केलेला होता. या सत्याग्रहात त्यांनी काय केला होता? उपवास केलेला होता मित्रांनो. ठीक आहे, आय होप इथपर्यंत समजलं. चला पुढचं उदाहरण बघू मित्रांनो. काय? टिळक स्वराज्य फंड यामध्ये निधी गोळा करण्यामध्ये कोणी मदत केली आहे? गोपाळकृष्ण गोखले. होऊच शकत नाही. गोपाळकृष्ण गोखले टिळक स्वराज्यासाठी काय करू शकत नाही? गोपाळकृष्ण गोखले आणि टिळक स्वराज्य फंड मध्ये गोपाळकृष्ण गोखले किंवा त्यांची जी भारत समाज सेवक होती ही कधीच हात लावणार नाही, कारण की दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक होते. दोघे एकमेकांचे काय होते? कट्टर विरोधक होते. आणि मी तुम्हाला काय सांगायचं मित्रांनो, इतके विरोधक होते की इथं काही गोष्टी सांगू नाही शकत. ठीक आहे, दोघांचं एकमेकांशी अजिबात जमायचं नाही. दोघांमध्ये 36चा आकडा होता. दोघांमध्ये काय होता? आपल्या टिळकांमध्ये बब्बर शेर आणि गोपाळकृष्ण गोखले दोघांमध्ये 36चा आकडा होता. सो गोपाळकृष्ण गोखले तर येऊच शकत नाही. बरोबर आहे. फिरोजशाह मेहता हे पण मवाळ नेते होते. बरोबर आहे का नाही? टिळक हे जाल होते. टिळक काय होते? जाल होते. मवाळ नेत्यांची यांचं जास्त जमत नव्हतं. तर फिरोजशाह मेहता पण मवाळ नेते होते. ते पण चालणार नाहीत. मग कोण मित्रांनो? टिळक स्वराज्य फंड मध्ये पैसा गोळा करण्यासाठी कोणी मदत केलेली आहे? बालगंधर्वांनी मदत केली. कोणी मदत केली आहे? बालगंधर्वांनी मदत केली. बालगंधर्व त्या काळात काय करायचे? नाटकांचे प्रयोग करायचे. सिनेमा तर नव्हते. बरोबर आहे. तर बालगंधर्वांचं ओरिजिनल नाव मला तुम्ही काय करणार आहात? सांगणार आहात. तो टिळक स्वराज्य फंड मध्ये बालगंधर्वांनी खूप महत्वाची मदत केली. नाटकांचे प्रयोग करायचे. ऍक्टर होते बेसिकली. बालगंधर्व काय होते? ऍक्टर होते ना, स्त्रीचे पात्र करायचे. ठीक आहे, ओके. बघा, काँग्रेसच्या स्वातंत्र्य पहिला दिवस केव्हा साजरा केला? मी आधीच सांगितलं की 31 डिसेंबर 1929 रोजी पंडित नेहरूंनी शपथ खाल्ली. पंडित नेहरूंनी काय खाल्ली होती? शपथ खाल्ली होती रात्री 12 वाजता. कोणत्या नदीच्या काठावर? रावी नदीच्या काठावर. काय? पुढच्या वर्षाचा 26 जानेवारी भारताचा काय असेल? स्वातंत्र्य दिवस असेल. आणि 26 जानेवारी 1930 काँग्रेसने पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. 26 जानेवारी 1930 काँग्रेसने पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. आणि सविनय कायदेभंगाला काय झाली? सुरुवात झाली. तुम्हाला माहित असेल भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी रेडी होतं. बाबासाहेबांनी पूर्ण संविधान केवळ कंप्लीट करून ठेवलेलं होतं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी रेडी करून ठेवलेलं होतं. तरी काँग्रेसने जाणून बुजून 2 महिने लेट लावलं. 26 जानेवारी 1950 रोजी. का लावलं 26 जानेवारीला? का लावलं? कारण की काँग्रेसने पहिला स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा केला होता? 26 जानेवारी 1950. आणि आज आपण म्हणून 26 जानेवारी साजरा करतो, त्याला रिपब्लिकन डे म्हणतो. बरोबर आहे, प्रजासत्ताक दिन. या दिवशी संविधान लागू जाणून बुजून केलं. खरं संविधान केव्हा रेडी होतं मित्रांनो? 26 नोव्हेंबर 1949 रोजी रेडी होतं. ठीक आहे, कारण की काँग्रेसने पहिला स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा केला आहे? 1930 या दिवशी केला. ठीक आहे, आणि या दिवशी शपथ खाल्ली होती. पुढच्या वर्षाचा 26 जानेवारी भारताचा काय असेल? स्वातंत्र्य दिवस असेल. मी जे बोलतोय माझा स्पीड मॅच होत नसेल, काही डाऊट काही शंका असेल तुम्ही मला विचारू शकतात मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन डिस्कस करू आपण. बघा, पुढचा क्वेश्चन डिस्कस करू. दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली? दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली मित्रांनो? 1911 मध्ये झाली. बंगालची फाळणी रद्द झाली. बरोबर आहे, 1911 ला बंगालची फाळणी रद्द झाली. बंगालची फाळणी रद्द झाली आणि दिल्ली भारताची काय झाली? राजधानी झाली. मग 1773 पासून तर 1911 पर्यंत भारताची राजधानी काय होती? कोलकाता. काय होती मित्रांनो? कोलकाता भारताची राजधानी होती. 1911 नंतर तर आजपर्यंत भारताची राजधानी काय आहे? दिल्ली. बरोबर आहे. आणि प्राचीन काळामध्ये पण भारताची राजधानी काय होती? दिल्ली होती. दिल्लीचं जुनं नाव काय मित्रांनो? इंद्रप्रस्थ. पांडवांची राजधानी ना, बरोबर आहे का नाही? पांडवांच्या काळामध्ये पण भारताची राजधानी दिल्लीच होती. येते लक्षात? इंद्रप्रस्थ. चला पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. काय? इंग्रजांनी भारतात उन्हाळी राजधानी कलकत्ता, शिमला, श्रीनगर, मसुरी. तर उन्हाळी राजधानी काय होती मित्रांनो? शिमला होती इंग्रजांची. ओके, चला. कोलकाता कोणत्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांच्यामध्ये मतभेद झाले? कोणत्या? खूप मोठे मतभेद आहेत मित्रांनो. 1939 हरिपुरा अधिवेशन. 1939 हरिपुरा अधिवेशन. अधिवेशनाचं कारण बघा, मतभेदाचे कारण काय होतं बघा. गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये अधिवेशनाचं मतभेदाचं मुख्य कारण काय होतं की जसं की तुम्हाला माहिती आहे 2 गटामध्ये युद्ध सुरू झालं. 2 गटामध्ये युद्ध सुरू झालं मित्रांनो. एका बाजूला इंग्लंड होता. एका बाजूला कोण होतं? इंग्लंड होता. अमेरिका होता. फ्रान्स होता. बरोबर आहे, फ्रान्स होता. त्याच्यानंतर चीन होता. बरोबर आहे, चीन होता. आणि रशिया एका बाजूला होता. येते लक्षात? एका बाजूला 5 देश होती, एका बाजूला 3 होती. एक कोण? जपान. दुसरं काय? इटली, मामाचं गाव आपलं. बरोबर आहे. आणि तिसरं काय होतं? जर्मनी. असे 3 होते. बरोबर आहे.
तर गांधीजींचं सुभाषचंद्र बोस यांचं काय म्हणणं होतं, इंग्लंड युद्धात गुंतलेला आहे. 1939 ते 1945 दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात आहे, बरोबर आहे. इंग्लंड युद्धात गुंतलेला आहे मित्रांनो, इंग्लंड युद्धात गुंतलाय. आता आपण आंदोलन करू, इंग्रज युद्धात गुंतलाय, युद्धाचा फायदा घेऊ, आंदोलन करू, भारताला लवकर स्वातंत्र्य मिळेल. भारताला काय होईल, लवकर स्वातंत्र्य मिळेल. गांधीजी म्हटले नाही, आता आंदोलन करायचं नाही. जर आपण आता आंदोलन केलं इंग्लंडच्या विरोधात, मान्य आहे इंग्लंड आपल्यावर राज्य करतंय, इंग्रज आपल्यावर राज्य करताय, मात्र आपण लोकशाहीने मार्गात जाणारे माणसं आहोत. जर आपण आता इंग्लंडच्या विरोधात आंदोलन केलं तर आपण इनडायरेक्टरित्या कोणाला मदत करू, जर्मनीला मदत करू, हिटलरला मदत करू, आणि आपण हिटलरला मदत करायची नाही असं गांधीजींचं म्हणणं होतं. सुभाषचंद्र बोस यांचं काय म्हणणं होतं की नाही, इंग्लंड युद्धात गुंतला आहे, आता जर आपण उभे राहिलो, आंदोलन केली तर आपल्याला लवकर काय भेटेल, स्वातंत्र्य भेटेल. ठीक आहे. सो दोघांचे व्ह्यू मी तुम्हाला समजून सांगितले. निर्णय तुमचा आहे, तुम्हाला कोणाच्या बाजूने उभं राहायचं आहे, किंवा तुम्ही त्या काळात राहिले असते तर कोणाच्या बाजूने उभे राहिले असते. आणि काँग्रेसचा अध्यक्ष कोण होईल याच्यासाठी इलेक्शन लागलं. 1939 हरिपुरा अधिवेशनाचं इलेक्शन लागलं अध्यक्ष कोण होण्यासाठी. आणि एका बाजूला आपले बब्बर शेर सुभाषचंद्र बोस स्वतः उभे होते, आणि एका बाजूला पट्टभी सीतारामय्या उभे होते. कोण होते, पट्टभी सीतारामय्या उभे होते. ठीक आहे. आता कोण जिंकलं असेल, बरं कोण जिंकलं असेल युद्धामध्ये, पट्टभी सीतारामय्याला कोणी उभं केलं होतं, महात्मा गांधींनी उभं केलं होतं. कोणी उभं केलं होतं, महात्मा गांधींनी उभं केलं होतं. अध्यक्ष पदाचं इलेक्शन लागलं, कोण जिंकलं असेल, 1939 काँग्रेसचं अधिवेशन सुभाषचंद्र बोस जिंकले. कोण जिंकले मित्रांनो, सुभाषचंद्र बोस जिंकले. शेवटी त्यांनी राजीनामा दिला, काँग्रेसमधनं काढून टाकलं. पुढे त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला, जर्मनीत गेले, रशियात गेले, खूप काही आहे. पण लक्षात आलं गांधीजींचं म्हणणं काय होतं आणि बोस यांचं म्हणणं काय होतं हे आपण डिस्कस केलं मित्रांनो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. काय म्हटलंय, स्वातंत्र्यपूर्व काळात किती महिला काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या आहेत, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 3 महिला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आहेत मित्रांनो, बरोबर आहे. एक म्हणजे ॲनी बेझंट, पहिली महिला काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे, ॲनी बेझंट. त्यांचं कोणत्या वर्षी झालेत, मला वर्ष तुम्ही सांगायचे. चला वर्ष मला तुम्ही सांगायचे. दुसरा आहे सरोजिनी नायडू. दुसऱ्या कोण आहेत, सरोजिनी नायडू, पहिली भारतीय महिला जी काँग्रेसची अध्यक्ष झाली. कालावधी आणि कुठे झालं होतं ते अधिवेशन तुम्ही मला सांगायचे. आणि तिसरे नाव आहे नलिनी सेन गुप्ता. नलिनी सेन गुप्ता, नलिनी सेन गुप्ता, नलिनी सेन गुप्ता या तिसऱ्या महिला आहेत जे काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. या 3 महिला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसच्या काय होऊन गेलेल्या आहेत, अध्यक्ष होऊन गेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. ॲनी बेझंट असेल, सरोजिनी नायडू असतील, नलिनी सेन गुप्ता असतील. मी ज्या पद्धतीने सांगतोय तुमच्या डोक्यात येत असेल मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. काय करणार आहोत, पुढचा क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. महात्मा गांधींनी आफ्रिकेत कोणत्या पक्षाची स्थापना केली, आफ्रिकन काँग्रेस, नाता काँग्रेस, इंडिया, आफ्रिका, इंडियास, बरोबर आहे. तर आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती, नाताळ काँग्रेसची स्थापना केली होती. 1893 तर 1915 पर्यंत बापू आफ्रिकेत होते. आफ्रिकेत मोठं काम केलं होतं. काय काम केलं हे एक चॅप्टर आहे, गांधीजी इन आफ्रिका. ठीक आहे. ते आपण पुढे बघणार आहोत कधीतरी. ठीक आहे. सो आय होप लक्षात आलं. आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती, नाताळ काँग्रेस या संघटनेची स्थापना केलेली होती. पुढचा क्वेश्चन बघा काय मित्रांनो, सायमन कमिशनने कोणत्या कायद्यानुसार भारतात आला होता. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता मित्रांनो. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता. आणि या कायद्यानुसार भारताची राजनीतिक सुधारणा किती झाली, चेम्सफोर्ड या कायद्यानुसार भारताची राजनीतिक सुधारणा किती झाली याचा अभ्यास करण्यासाठी दर 10 वर्षांनी एक कमिशन येणार होतं मित्रांनो. याचा अभ्यास करण्यासाठी दर 10 वर्षानंतर काय येणार होतं, एक कमिशन येणार होतं. यानुसार 1929 साली कमिशन आलं पाहिजे होतं. हा कायदा जरी 1919 ला आहे तर लागू खऱ्या अर्थाने 1921 ला होता. 1921 मध्ये होता. खूप डिटेल करणार आहोत आपण पुढे. हे 1921 ला 29 ला आलं पाहिजे होतं, मात्र 2 वर्ष आधी झालं. 1928-27 लाच अधिवेशन आलं, सायमन कमिशन आलं. लक्षात येते मला काय म्हणायचे. सो 1919च्या कायद्यानुसार भारताचा अभ्यास करण्यासाठी राजनीतिक सुधारणा किती झाल्या याचा अभ्यास करण्यासाठी दर 10 वर्षानंतर एक कमिशन येणार होतं. आणि त्या कमिशन मध्ये काय झालं, त्याच कायद्यानुसार सायमन कमिशन काय आलं होतं मित्रांनो, भारतात आलेलं होतं. सो आय होप इथपर्यंत समजलं मी कोणते क्वेश्चन सोडवतोय. काही डाऊट, काही शंका असेल, तुम्हाला काही डाऊट असेल, बघा अभ्यास करताना तुम्हाला क्वेश्चन समजत नसेल, प्रॉब्लेम असेल, एखाद्या क्लासचे ऑनलाईन क्लास लावायचे असतील, काहीही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मित्रांनो माझ्याशी संपर्क साधा. तुमचं स्वागत असेल. तुम्हाला क्लास नाही लावायचा, ऑनलाईन नाही लावायचा, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यासामध्ये शंका येत असतील, माझ्याशी बोलायचं असेल तर बिंदास कॉल करा. तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो थँक्यू.